किती खर्च आहे तो एका टुर्नामेंट खेळायला? मी म्हणेन डिपेंड्स पर्सन टू पर्सन आहे. अगेन जर तो एकटा जात असेल तर मी म्हणेन 2,00,000 असेल कमीत कमी. आठवड्याचा मी खर्च म्हणतो आहे, कमीत कमी एकटा. आणि जर तो अख्ख्या टीमबरोबर जात असेल, मग त्याचा कोच आहे, हिटिंग पार्टनर आहे, फिजिओ आहे, मसूस आहे आणि भरपूर काही त्याचा मॅनेजर आहेत, मला वाटतं एक 10 ते 12 लाख रुपये मग त्याचा खर्च एका मॅचचा. हो, कारण टुर्नामेंट फीज येतात, त्यानंतर हॉटेल. मी म्हणतो टीमबरोबर जातो आहे. तर तुझी टीम आहे का? मी काही टुर्नामेंट्सना घेऊन जातो, काही टुर्नामेंट्सना नाही. आत्ता सध्या माझ्याकडे बिल्डअप आहे. मला वाटतं ह्या वर्षी मी मोस्ट प्रॉब्ली टीमबरोबर ट्रॅव्हल करणार आहे. आणि जस्ट बिकॉज माझ्याकडे बॅकहँड माझा रेडी आहे की मी ह्या टीमला घेऊन फिरू शकतो. आणि टीमला घेऊन फिरण्याचे ॲडव्हान्टेजेस भरपूर आहेत, कारण की चुका आपल्याला लवकर कवर करता येतात. प्रत्येक माणसाला त्याची एक्सपर्टी असते. आता मी एकटा ट्रॅव्हल करणार आहे, त्या एकटा ट्रॅव्हल करताना मला कळतं की ओके हे चुकलेलं माझं, मी डाएटमध्ये हे चेंजेस हवे होते, माझा मसल्स स्पाझम असा होता, मी रिलॅक्स एवढा करायला पाहिजे होती बॉडी. हे फिजिओज सांगणं गरजेचं असतं. मी इथे येणार 10 दिवसानंतर मला काहीतरी साक्षात्कार होणार की अरे हे पण आपण करू शकलो असतो. तर टीममुळे वाचतात गोष्टी आपल्या तिथे. सो ह्या वर्षापासून मी टीमला घेऊन ट्रॅव्हल करणार आहे. सो मग त्या टीममध्ये कोण कोण असतं तुझ्या, आणि त्यांचं म्हणजे त्यांचं काय काम असतं? ओके, सो ह्या वर्षीच्या माझ्या टीममध्ये हेड कोच आहे, हिटिंग पार्टनर्स आम्ही घेऊन नाही जात आहे ह्यावेळेस. हेड कोच आहे, मसूस आहे आणि फिटनेस ट्रेनर आहे. 3 असतील. एक मॅनेजमेंटचा अजूनही कॉलम MT आम्ही अजून डिस्कशन्समध्ये आहोत. आणि मोस्ट प्रॉब्ली आम्ही 5 जण असू या वर्षापासून. मग तुझं फिटनेस रुटीन काय असतं? मी ऑफ सीझन आणि प्री सीझनला आहे ना खूप सिमिलर पकडतो. म्हणजे खूप प्लेयर्स असतात जे ऑफ सीझनला खूप हेवी इंटेन्सिटी ठेवतात आणि प्री सीझनला थोडं लाईट करत जातात, कारण की वेट ट्रेनिंग कमी करत जातात. आणि फिटनेस म्हणजे आपण म्हणतो ना की स्प्रिंट्स असतील, कार्डिओ असेल, त्याला जास्त वाढवतात. पण मी दोन्हीला जी रेंज असते ना मी खूप सिमिलर ठेवतो, कारण की माझा जो गेम आहे ना तो खूप जास्त फिजिकल आहे. म्हणजे मी युरोपियनसारखा जायंट नाही असं म्हणेन. जायंट मसल्स नाही आहेत की मी 1 शॉटमध्ये गोष्टी संपेन. मला रॅलीज करत राहावे लागतात. लाईक माझा फिटनेस तो कंटिन्यूज राहणं गरजेचं आहे. सो मी त्याला कधीही कमी नाही करत ऑफ सीझन आणि प्री सीझन. सो आत्ता पण माझं वेट ट्रेनिंगचा जो शेड्यूल आहे तो पण जवळपास 2.5 hours फक्त रोज? हां, रोज म्हणजे ऑफ नाही मी ठेवत आहे. मला खरं तर मला बोर नाही होत आहे म्हणून बहुतेक मी ठेवत नाही आहे. मी खूप वेळा झालं आहे. म्हणजे माझा महसूस पण मला वाटतं की लाईक 1-2 दिवस तरी तुम्ही घरी बसून आराम करा. आणि मी तिथे जाऊन बसेन पाय. तर मी खूप वेळा होतं मी टेनिस कोर्टवर जाऊन फक्त बसून राहीन. मी करणार नाही काही, पण मला तिथे मला असं वाटतं ते स्वतःचा एक रुटीन तो बसवणं गरजेचं असतं. आणि ह्याच्यावरती मी खूप स्वतःला प्रश्न करत राहतो की मी राईट रुटीन्समध्ये आहे की नाही, मी व्यवस्थित विचार करतो आहे की नाही करत आहे. कारण की काही काही थॉट्स असतात जे न खेळता, म्हणजे आपण खेळताना येणारे थॉट्स आणि एकदा खेळ बघत असतानाचे थॉट्स वेगळे आहेत. म्हणजे काय सांग? ओके, सो आता मी कोणाला तरी खेळताना बघतो आणि त्याचा स्पिन वेगळा आहे, आपण म्हणतो टॉप स्पिन वेगळा, किंवा तो कन्वर्ट खूप फास्ट करतो आहे. तर हे खेळताना मला जे जाणवत आहेत आणि मी बसल्यावरती समोरच्याला बघताना मला कळतं अरे हे बहुतेक माझ्याकडून मिस आउट होत होतं, मी उद्याच्या प्रॅक्टिसला हे ट्राय करतो. सो तो एक टाईम मिळतो हे ज्यावेळेस आपण फक्त गेम बघत असतो तेव्हा, की आपण कोर्टवरतीच आहोत आणि लोकांना बघतो आहे. तर या गोष्टी आपल्याला स्वतःहून नाही कळत ना, त्या दुसऱ्याला बघता बघता कळतात की ओके हे करतो आहे, हे मी करणं गरजेचं आहे गेम अजून इम्प्रूव्ह करायला. सो तिथून तो थॉट येतो मला. पण मग तू वेट ट्रेनिंग करतोस आणि शिवाय कार्डिओ करतोस? हो. किती वेळ करतो कार्डिओ? ओके, सो मला 3 मी सिच्युएशन्सना बघतो. जर हाफ एन आवर स्विम असेल, आता स्विमिंग तर बंद आहे सध्या कारण थंडी, आणि मला अजिबात थंडी आवडत नाही, ते कारण एक आहे. बट मग 30 मिनिट्सचं मग स्किपिंग असेल आणि 30 मिनिट्सचं मग रनिंग असेल. 30 मिनिट्स स्किपिंग करतो? ते खूप कमी आहे अजून. मी ऑनेस्टली स्पीकिंग मी काही प्लेयर्सना ओळखतो ज्यांचा अजून खूप चांगला, कारण की हे सगळा फुटवर्कचा गेम आहे आणि जम्प स्ट्रेंथचा नाही आहे. हा सगळ्याचाच गेम आहे. मी म्हणेन काय लागतं फिजिकल, काय लागतं? मी म्हणेन प्रत्येक हा एका मसलचा गेम नाही आहे. मी म्हणेन की फक्त आर्म आहे म्हणून मी आर्मने नाही मारत. हा अख्ख्या बॉडी रोटेशनचा गेम आहे. तो अख्खा बॉडी शिफ्ट करावी लागतं. प्रत्येक बॉलच्या स्पीडला आपण ती बॉडी टाकणं असेल, कधी बॅकहँडला जायचं आहे तर बॅकफुटवरती राहायचं आहे कसं, तर बॉडी किती लोड मॅनेज करणं गरजेचं आहे. जम्प्स खूप आहेत, म्हणजे प्लॅडमॅट्रिक्स उड्या खूप आहेत ना, सर्व्हिस मारताना पण जंप असतं, बॅकहँड कधी कधी मारायचे परत जंप असेल. परत प्रत्येक बॉलच्या आधी आपला एक स्प्लिट स्टेप असते. जे बॉल येतो आहे आता नॉर्मल येतो आहे तर मी जंप करून तो रिॲक्शनला जातो ना, आपण लेग स्प्रेड करणार, मग आपल्याला बॅलन्स मिळतो त्यात. सो जंप ही कॉन्स्टंट आहे. 30 मिनिट्स हा वॉर्मअप मी म्हणेन. आणि खूप प्लेयर्स मी बघतो जे 45-50 मिनिट्स हे खूप कॉमन आहे.
सो हे आहे. पण हा गेम मेंटली सगळ्यात जास्त आहे. मी फिजिकल नाही म्हणणार, कारण मी काही प्लेयर्सना असं ओळखतो ज्यांची फिजिक नाही आहे, म्हणजे त्यांच्याकडे स्ट्रेंथ अशी बघून नाही कळणार की खरंच तेवढी ताकद आहे का नाही, पण ती टायमिंग एवढी चांगली ना त्यांची, त्यांना कळतं की ओके मी या स्पीडला कॅच केलं तर ह्या स्पीडला मी रिटर्न देऊ शकतो. एवढं कॅल्क्युलेशन असतं. खूप प्लेयर्स आहेत. म्हणजे मी ज्युनियर्सना तर मी एवढे प्लेयर्स मी बघून कधी कधी सरप्राईज झालो आहे की खरंच हे घडू शकतं का. कारण की त्यांच्याकडे बघून असं वाटेल की अरे उडतील हवेत, असं आपण म्हणू शकतो की लाईक खूप बारीक आहेत, पण ती ताकद येते कुठून त्यांच्यात, कारण की टायमिंगवरती आणि डोकं सतत त्यांचं चालू असतं त्या गेमबद्दल. सो अशा म्हणजे फिजिकल आणि मेंटल दोन्ही. हो. पण मी म्हणेन 60% मेंटल आणि 40% फिजिकल आहे माझं असं म्हणणं आहे. हो. ऑल गेम्स यू थिंक की ओनली टेनिस? मला वाटतं टेनिस. क्रिकेटचा एक वेगळा अंडरस्टँडिंग असू शकतं, फुटबॉलचा एक वेगळा अंडरस्टँडिंग, म्हणजे प्रत्येक गेमचा एक वेगळा असू शकतो. पण मी म्हणेन ह्याच्यात आहे ना खूप सिच्युएशन्स आहेत गेममध्ये. लाईक आपण 4 फोरहँड जातो आहे, एक बॅकहँड करतो आहे, परत ड्रॉप शॉट का करतो आहे, सर्व्हिस मारताना आपण व्हेरिएशन्स का देतो आहे, लाईक किक सर्व्हिस का पाहिजे, फ्लॅट सर्व्हिसेस का पाहिजे, मग मी 7 वॉलीज का करू, हे सगळे सिच्युएशन्स आहेत. आणि त्यावेळेस कसं असतं, प्लेयर्स काय विचार करतो आहे ना ह्याचा आपण विचार करत असतो त्या प्रत्येक पॉईंटच्या वेळेस समोरचा. हां, कारण की तो आपण म्हणतो की ह्याने आता फ्लॅट सर्व्हिस बघितली आहे, तर हा परत फ्लॅट एक्सपेक्ट करतो आहे का, मग तो किकसाठी रेडी असेल तर त्याचा लेफ्ट फूट कुठे येतो आहे, तो इज इट लाईक चेस? खूप जास्त खूप 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 सगळ्या प्लेयर्सनी सांगितलं, हे मेन्शन केलं की हा टेनिस चेस आणि पोकरसारखा आहे. लाईक ऑल इन ऑल आउट पण करावं लागतात कधी कधी असं होतं की ह्याला माहीतच नाही आहे, आणि ब्लफ म्हणतो ना आपण पोकरमधला, तसं असतं की आपण जायचं आपल्या पद्धतीने आणि बघूयात आपण काय होतं. असे पण भरपूर मॅचेस आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.